नमस्कार सगळ्यांना। तर आज आपण बनवतो आहे अगदी सॉफ्ट असे पालकाचे पराठे। आणि हे पालक पराठे बनवण्यासाठी नाही आपल्याला पीठ मळून घेण्याची गरज आहे आणि त्याचबरोबर नाही हे पराठे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत। अगदी झटपट तयार होतात आणि घरात सगळ्यांनाच आवडतील। एकदा जर तुम्ही या पद्धतीने पराठे बनवले ना तर तुम्ही लाटून पराठे कधीच बनवणार नाही। तर तुम्ही ही रेसिपी बनवून बघा। मुलांच्या टिफिनसाठी बनवा किंवा रात्रीच्या जेवणाला सुद्धा बनवू शकता किंवा सकाळी सकाळी नाश्त्याला सुद्धा बनवू शकता। फार कमी वेळ लागतो। तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा। आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर नाही आवडली तर तुमचे सजेशनसुद्धा माझ्याबरोबर नक्कीच शेअर करा। तर इथे मी पाणी उकळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेली पालक टाकूयात आणि त्यानंतर ही पालक आपल्याला एक 5 मिनिटं छान शिजवून घ्यायची आहे। आणि एक 5 मिनिटानंतर आपण ही पालक एका प्लेटमध्ये काढून घेऊया जेणेकरून ही लवकर थंड होईल। आणि जेव्हा ही पालक पूर्णपणे थंड झाली की आपण ही मिक्सरच्या भांड्यात काढूया। त्याचबरोबर इथे 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे आणि मी इथे एक छोटी मिरची टाकलेली आहे आणि त्याचबरोबर जिरे। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर मी इथे माझ्या मुलीसाठी बनवते आहे तर इथे मी मिरची एकच वापरली आहे आणि तीही एकदम कमी तिखटाची। आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये छान त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेऊया, त्यात मीठ टाकायचं आहे, ओवा आणि पांढरे तीळ। त्याचबरोबर आपण जी पालकची प्युरी बनवून घेतली होती ना ती सुद्धा यात टाकून घेऊया, व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर आपण यात थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं। आपल्याला एकदम स्मूथ असं बॅटर हवं आहे याचं। तर जसं जसं आपल्याला पाणी लागतं तसं तसं पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं। तर इथे एकदम स्मूथ असं आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे। यात बिलकुलही गुठळ्या नाही आहेत। आणि त्यानंतर हे 5 मिनिटं आपण साईडला ठेवूया आणि त्यानंतर बघू शकता आपलं बॅटर एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे। छान बॅटर मुरलं आहे आपलं। त्यानंतर आपण याचे आता पराठे बनवून घेऊयात। तर इथे मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे, त्यामुळे यावर मी तेल तूप काहीही लावलेलं नाही आहे। आणि यावर आता आपण बॅटर टाकूयात आणि जेवढा मोठा पराठा तुम्हाला बनवायचा तेवढं तुम्ही बॅटर यावर टाकू शकता आणि व्यवस्थित असा स्प्रेड करून घ्यायचा आहे। त्यानंतर एका साईडनी एक 2-3 मिनटं आपण होऊ देऊया आणि त्यानंतर आपल्याला हा पलटून घ्यायचा आहे। त्यानंतर दुसऱ्या साईडनी सुद्धा आपल्याला हा छान भाजून घ्यायचा आहे आणि छान भाजून झाला की यावर आपण भरपूर असं तूप लावू। तुम्ही इथे तेल किंवा बटरसुद्धा वापरू शकता, तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे काहीही वापरा। मी इथे तूप घेतलेलं आहे आणि मस्त भरपूर असं याला तूप लावायचं दोन्ही साईडनी आणि मस्त असा आपला पराठा तयार झालेला आहे। झाला की नाही एकदम झटपट तयार। तर तशाच पद्धतीने आपण याच बॅटरचे छोटे छोटे पॅनकेकसुद्धा बनवू शकतो। हे मुलांच्या टिफिनला द्यायला फार सोपे आहे। आणि थोडं थोडं बॅटर घेऊन असे पॅनकेक्स टाकून घेऊयात आणि त्यावर टाकूया आपण पांढरे तीळ, जेणेकरून ते दिसायला छान दिसतील। आणि झाकण ठेवून एक साईडनी होऊ देऊया आणि त्यानंतर हे वरून ड्राय झाले की आपल्याला हे असे पलटून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान भाजून घ्यायचे आहे। आता झाकण ठेवण्याची गरज नाही, तसेच आपण हे दुसऱ्या साईडनी होऊ देऊया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान झाले की पलटवून घ्यायचे आणि यावर सुद्धा आपण मस्त तूप लावून घेऊ। जेवढं तुम्हाला तूप आवडते तसं तुम्ही यावर तूप लावून घ्या आणि बघू शकता मस्त असे आपले छोटे छोटे पॅनकेक्स आणि त्याचबरोबर एकदम सॉफ्ट असे पराठे तयार झालेले आहेत। तर बघू शकता अगदी झटपट तयार झाले आहे आणि बिलकुल वेळ लागत नाही याला। कमी वेळात जर तुम्हाला काही बनवायचं असेल ना तर तुम्ही हा पराठा नक्कीच बनवून बघा, घरात सगळ्यांना आवडेल। आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा।